करिअरबद्दल मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात. या व्हिडिओ सिरीजच्या निमित्ताने आमची टीम वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आणि क्लासेसमध्ये गेली. तिथून त्यांनी मुलांचे प्रश्न एकत्रित केले. आता त्यातले काही निवडक प्रश्न घेऊन आपण या तज्ञ व्यक्तींना भेटणार आहोत, त्यांना प्रश्न विचारणार आहोत. बघूयात मुलांच्या प्रश्नावर या व्यक्ती काय उत्तर देतात. ओके, आता मुलांचे प्रश्न. कॉमर्समधलं करिअर म्हणजे नेमकं काय? कॉमर्समधलं करिअर याचा अर्थ इंडस्ट्री म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनी किंवा एड्स टू ट्रेड म्हणजे बँक, इन्शुरन्स कंपनी, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन ह्या सगळ्याचा एक घातलेला मेळ म्हणजे कॉमर्स. जे आपण रोजच्या लाईफमध्ये वापरत असतो त्या सगळ्याचा अभ्यास हा कॉमर्स. हे आत्तापर्यंत मला कळलेलं आहे त्याचं गुपित. CA आणि CS सोडून इतर कुठल्या क्षेत्रामध्ये जाता येऊ शकतं कॉमर्स? आता खूप क्षेत्र ओपन झालेली आहेत. म्हणजे आता स्पेशलायझेशनला वाव खूप व्हायला लागला आहे. म्हणजे लॉ आहे, मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशनपासूनच आता सुरुवात व्हायला लागली. त्यानंतर ट्रॅव्हल अँड टुरिझम आहे, फॉरेन लँग्वेजेस आहेत, फिटनेस कन्सल्टंट्स प्रकरण आजकाल एक नवीन सुरू झालं आहे. डायटिशियन्स कॉमर्समधनं सुद्धा तयार होतात. म्हणजे त्यासाठी सायन्स प्युअर लागतच असेल पण कॉमर्समधनं पण विद्यार्थी जातात. त्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खूप आहेत. अशा अनेक क्षेत्रांमध्ये वाढत गेलेलं आहे. जशी जशी माणसाची गरज वाढत गेली तसे तसे हे तयार झालेले प्रोफेशन्स आहेत. स्टॉक मार्केटमध्ये काम करणारी लोकं आहेत, अकाउंट्समध्ये काम करणारी लोकं आहेत. म्हणजे नुसतं अकाउंट्स, मी चार्टर्ड अकाउंटंट नाही म्हणते, नुसतं अकाउंट्स करणारी पण लोकं आहेत. कोऑपरेटिव्ह सोसायटीचं अकाउंटिंग करणारी लोकं आहेत. अनेक प्रकारचे प्रोफेशन्स आता ओपन झालेत. पण मग BCom नंतर त्यासाठी कुठल्या पदव्या किंवा सगळ्याच डिग्रीज आहेत असं नाही आहेत. काही डिप्लोमाज पण आहेत आणि अनेक संस्था अशा आहेत की जे त्या डिप्लोमा घेत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे, त्यांच्याकडे अनेक कोर्सेस आहेत. ट्रेडविंग्ज आहेत, त्यांच्याकडे अनेक कोर्सेस आहेत. रानडे इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याकडे फॉरेन लँग्वेजचे कोर्सेस आहेत. असे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी ह्या सगळ्याचे स्पेशलायझेशनचे कोर्सेस चालू आहेत. सिम्बॉयसिसमध्ये खूप कोर्सेस चालू आहेत. मिटकॉनमध्ये चालू आहेत. त्यानंतर शेअर ट्रेडिंगचं शिकवणारे अनेक आहेत क्लासेस. सो असे भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे अशी त्याची युनिव्हर्सिटी नाही आहे पण वेगवेगळ्या ठिकाणी लोक शिकवत आहेत. जे त्यामधले एक्सपर्ट आहेत ते शिकवत आहेत. डिग्री नंतर थेट MBA ला जावं का नोकरी करून मग MBA? इंडियामध्ये जर राहायचं असेल तर इंडियामध्ये जर MBA करायचं असेल तर डिग्रीनंतर डायरेक्ट MBA करायला हरकत नाही. पण मी असं म्हणेन की डिग्री चालू असतानाच जर त्या विद्यार्थ्यांनी एक्सपिरियन्स घेतला जो ॲक्च्युली काउंट होत नाही पण कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी जर त्यांनी तो करत राहिला तर त्याला डिग्रीनंतर MBA करायला खूपच सोपं जातं. काय होतं, मी ह्या मताचा आहे की डिग्रीनंतर जर तुम्ही काम करायला सुरुवात केलीत, एकदा का तुम्हाला पैशाचा वास यायला लागला की तुम्ही परत एज्युकेशनकडे येत नाही. अशा अनेक केसेस माझ्याकडे आहेत की एकदा अर्न करायला सुरुवात केली, एकदा ते फ्रायडे सॅटर्डे संडेचं कल्चर सुरू झालं की मुलं परत एज्युकेशनकडे येत नाहीत. अनलेस प्रमोशनच्या वेळेला कधीतरी ते अडकतात. की प्रमोशनच्या वेळेला हा माणूस का अडकतो कारण हा फक्त ग्रॅज्युएट आहे, दुसरा का पुढे गेला कारण तो पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मग डोळे कुठेतरी उघडतात आणि देन दे कम बॅक टू एज्युकेशन. त्याच्यापेक्षा मी सजेस्ट करेन की स्वतःला मास्टर बनवा पहिल्यांदा एखाद्या काहीतरी सब्जेक्टमध्ये आणि मग डायरेक्ट उतरा. फायनान्समध्ये करिअर करायचं असेल तर एक CA होऊन फायनान्समध्ये करिअर करता येतं. म्हणजे या कंपनीजमध्ये फायनान्सची रिक्वायरमेंट असेल तिथे होऊ शकतं किंवा MBA फायनान्स करून सुद्धा फायनान्समध्ये उतरता येतं. आजकाल काही संस्था अशा निघाल्या आहेत की ज्या बँकिंग अँड फायनान्सचे डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेस ठेवतात. तर ते करून सुद्धा तुम्ही फायनान्समध्ये जाऊ शकता. फक्त आपल्याकडे झालं आहे असं की पहिलं मान आपण CA झालेल्या व्यक्तीला दिला जातो, दुसरा मान हा युनिव्हर्सिटीला दिला जातो आणि मग तिसरा मान अशा संस्थांना दिला जातो. त्यामुळे प्रत्येकाने ठरवावं की कुठून करावं. बँकिंगमध्ये जाण्यासाठी विशेष काय? बँकिंगमध्ये जाण्यासाठी हेच सगळं नॉलेज जे 11वीपासूनचं आहे. बँकिंगच्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये जे विचारले जातात प्रश्न हे सगळे कॉमर्सचे 11वीपासूनचे बेसिकपासून ते TY BCom पर्यंतचे
असे सगळे प्रश्न असतात. त्यामुळे कॉमर्सचा अभ्यास करत असताना जर व्यवस्थित अभ्यास केला असेल तर बँकिंगसाठी फक्त शेवट बँकिंगचे परीक्षा कशा टॅकल कराव्यात यासाठी जर क्लास लावला तर त्या विद्यार्थ्याला नक्की यश मिळू शकतं. SY BCom पासून ह्या परीक्षा सुरू होतात. म्हणजे माझ्याकडे एक विद्यार्थिनी अशी होती की SY ला पहिल्यांदाच परीक्षा दिली आणि ती पहिल्यांदाच सिलेक्ट झाली आणि TY ला तिला क्लासला येता नाही आलं कारण ती नोकरीत सिलेक्ट झाली होती आणि कॉलेजने तिला विशेष कन्सेशन दिलं की तू ठीक आहे नोकरी करतेस बँकेतच करतेस तर आम्ही तुला अटेंडन्सचं कन्सेशन देतो. म्हणजे असंही होऊ शकतं. एखादी चांगली एनलायटन्ड स्टुडंट असेल तर शी विल गेट अलॉंग विथ TY BCom आणि बँकिंग. कॉमर्समध्ये काम करण्यासाठी कुठली गुणवत्ता तुमच्याकडे असलीच पाहिजे? कम्युनिकेशन हे पहिलं पाहिजे. कारण कॉमर्समध्ये जो कोणी माणूस काम करतो तो वेगवेगळ्या फॅसेट्सशी डील करत असतो. मग तो बॉसशी डील करत असतो, एम्प्लॉईजशी करत असतो, कलिगशी करत असतो, गव्हर्नमेंटशी आहे, बँकशी आहे, इन्शुरन्स कंपनी, सगळ्यांशीच त्याला डील करायला लागतं. सो ही शुड बी कॉन्व्हर्संट विथ कम्युनिकेशन. कम्युनिकेशन चांगलं असेल तर कॉमर्समध्ये माणूस नक्की चांगला टिकणार. दुसरं इमिजिएट रिपोर्टिंग हे कॉमर्समध्ये खूप आहे. म्हणजे कॉमर्समध्ये जॉईंट स्टॉक कंपनीचं कामच मेनली असं चालतं की तुम्ही कोणासाठी तरी काम करताय, कोणीतरी पैसे गुंतवलेले आहेत, मॅनेजमेंट ते चालवत आहे आणि मॅनेजमेंट त्यांना रिटर्न्स देत आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये लोक सगळी काम करत आहेत. म्हणजे तुम्हाला आयदर मॅनेजमेंटला तरी रिपोर्ट करायचं आहे किंवा तुम्हाला शेअर होल्डर्सना तरी रिपोर्ट करायचं आहे, कोणाला ना कोणाला तरी रिपोर्ट तुम्हाला करायचं आहे. ते रिपोर्टिंग क्विक पाहिजे आणि एफिशियंट पाहिजे. सो हे दुसरी क्वालिटी आहे की जी कॉमर्समध्ये असताना गरजेची आहे. तिसरं एक्झिक्युशन करता आलं पाहिजे. याचा अर्थ मॅनेजमेंटमध्ये ज्या स्टेजेस असतात त्यामध्ये प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, स्टाफिंग जे केलं जातं त्यामध्ये एक्झिक्युशनला खूप महत्त्व आहे. म्हणजे अगदी सिम्पल एक्झाम्पल घेऊयात की आपण एक टाइम टेबल करतो शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना की मी पहाटे 5 वाजता उठणार, मग 5 ते 5:30 मी तयार होणार, 5:30ला मी जिमला जाणार, असं करतो आपण. पण पहिला दिवस जेव्हा येतो तेव्हा काय होतं आपलं, आयुष्यभर आला दिवस, आला का दिवस, असं होतं. म्हणजे थोडक्यात वी आर नॉट प्रिपेअर्ड फॉर एक्झिक्युशन. जे कॉमर्समध्ये एक्झिक्युशन क्विक पाहिजे, एफिशियंट पाहिजे. सो हे क्वालिटीज गरजेचे आहेत. कॉमर्स क्षेत्राची पुढची वाटचाल देशाची किंवा जगाची परिस्थिती लक्षात घेऊन कशी असणार आहे? खूप फास्ट असणार आहे. ज्या प्रकारे ट्रान्झॅक्शन्स होत आहेत सध्या आणि 2 देश एकमेकांशी कॉन्ट्रॅक्ट्स करत आहेत त्या दृष्टीने पाहता खूपच फास्ट होणार आहे. कुठल्या अर्थी म्हणतो मी की पूर्वी आपण बँकमध्ये जायचो फिजिकली, त्याशिवाय कामं व्हायची नाहीत किंवा बँकरसुद्धा म्हणणार की तुम्ही या, त्याशिवाय काही आम्ही करू शकत नाही. आता पूर्ण रुखच चेंज झाला आहे. आता बँकर्स म्हणतात तुम्ही येऊच नका, आम्हीच तुमच्या घरी येतो किंवा इंटरनेटवरनं बोलूयात किंवा आपण सगळी इंटरनेट ट्रान्झॅक्शन्सच करतो आजकाल. म्हणजे हा जो स्पीड, म्हणजे 10 वर्षापूर्वी आपण हा विचारही केला नव्हता की असं चित्र असेल. तसंच इथनं पुढं घडणार हेच आहे. ट्रान्सपोर्टेशन फास्ट होणार आहे, कम्युनिकेशन फास्ट होणार आहे, बँकिंग फास्ट होणार आहे. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये जिथं जिथं एम्प्लॉईजची रिक्वायरमेंट आहे तिथेही तसंच फास्ट होणार आहे. एक त्याचा साईड इफेक्ट मला वाटतो, ड्रॉबॅक असा वाटतो की एम्प्लॉयमेंटमध्ये तशी तयार होणारी लोकं फास्ट तयार होतील की नाही. कारण जे लेडबॅक ॲटिट्यूड एक तयार झालेला आहे त्याला फाईट करून त्यातनं बाहेर येऊन लोक कधी तयार होतील हे एक वाटतंय. पण सध्याचे कौशल्य विकास वगैरे जे चालू आहे हे त्याच दृष्टीने चालू आहे. दुसरं असं एक केलं आहे गव्हर्नमेंटने की 50% सिलेबस कमी करून उरलेला वेळ, म्हणजे जो वेळ वाचेल त्यातनं लोकांचं स्किल डेव्हलपमेंट कसं होईल यासाठी काम चालू आहे. मे बी त्याच्यातनं ही जनता आपल्याला मिळायला लागेल. येस. एक अतिशय प्रामाणिक पण एनर्जेटिक, चार्मिंग, लाईव्हली माणूस जर टीचिंग फील्डमध्ये उतरला तर तो किती सुंदर काम करू शकतो याचं एक छान उदाहरण आज मला बघायला मिळालं. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्स. स्वतःचा कल ओळखायचा कसा, असा प्रश्न अनेक वेळेला मला मुलं विचारतात. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर येतात श्री कौस्तुभ अत्रे सर. 2nd इयरला असताना सरांनी शिकवायला सुरुवात केली आणि तिथून पुढच्या 10 वर्षांमध्ये आपण शिकवण्यामध्ये उत्तम आहोत आणि मुलांनाही आपलं शिकवणं खूप आवडतंय हे सरांच्या लक्षात येत गेलं. स्वतःचा कल जर नीट ओळखता आला तर शिक्षक म्हणून सुद्धा
किती उत्तम करिअर करता येतं याचं उदाहरण म्हणजे श्री कौस्तुभ अत्रे सर. त्यामुळे कुठलंही क्षेत्र चांगलं आणि वाईट नसतं. शिक्षक होण्यामध्ये कुठलीही कमतरता नसते. उलट शिक्षण म्हणून अतिशय चांगलं कसं बनता येतं आणि किती मुलांना घडवता येतं हे आपण श्री कौस्तुभ अत्रे यांच्याकडून शिकूयात. धन्यवाद.